सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संपावर। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे। जुनी पेन्शन रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी निर्णायक लढा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। अहिल्यानगर प्रतिनिधी। राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी दिनांक 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर गेले आहेत। अहिल्यानगर जिल्हा राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे। प्रलंबित 18 मागण्यांसाठी हा निर्णायक लढा असून शासनाने तत्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। विविध घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली। या आंदोलनात समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, विलास पेद्राम, वंदना नेटके, विजय काकडे, भागवत नवगन, अशोक मासाळ, शंकर जगताप, भाऊ शिंदे, वैशाली बोडके, पुरुषोत्तम आडेप, संदीपान कासार, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन अप्पासाहेब शिंदे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष सचिन झगडे, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे राजेंद्र लांडे, शिक्षकतर संघटनेचे संदीप पानमळकर, महानगर माध्यमिक शिक्षक संघाचे शहर अध्यक्ष उद्धव गुंड, जीएसटी विभागाच्या वर्षा पारदी, वैभव सांगळे, दीपक चेन्ने, भगवान सानप, सुषमा उमाप, सौ सुतार, श्रीमती ज्योती दांगट, राहुल कोळेकर, नाड भाऊसाहेब आदीसह सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ अहिल्यानगर यांच्या वतीने मी या ठिकाणी बोलत आहे। आज राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचारी सर्व संघटनांच्या वतीने राज्यभर हा संप पुकारलेला आहे। त्याचा पहिला दिवस या ठिकाणी आहे। आम्ही सर्व शिक्षक मंडळी संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जाऊन निवेदन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही आज नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने शिक्षक बांधव आलेलो आहोत। आजपासून हा संप बेमुदत सुरू झालेला आहे। पेन्शन योजना असेल, टीटी असेल, अशा अनेक असंख्य प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी समोर चाललेलो आहोत। जर आता उद्या सुद्धा 10:30 नंतर आम्ही संपामध्ये सर्व येणार आहोत। परवा दिवसाचे नियोजन या ठिकाणी शुक्रवारी मोर्चाचं नियोजन आम्ही या ठिकाणी करत आहोत। जरी परीक्षा असल्या मुलांचं आम्ही नुकसान न करता काही शिक्षक एक मोजके लोक त्या ठिकाणी थांबून सर्वजण आम्ही आज संपामध्ये उतरलेलो आहोत। उद्यापासून ह्या संपाची जास्तीत जास्त तीव्रता आम्ही निश्चित करणार आहोत। भविष्यात जर शासनाने ऐकलं नाही तर रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे। धन्यवाद। बोला सर। अहिल्यानगर शहरातील माझ्या सगळ्या तमाम नागरिकांना तसेच महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांना मी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या वतीने विनंती करतो। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे बाहेर जन आक्रोश, कर्मचाऱ्यांचा आक्रोश करण्यासाठी, हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जमलेलो आहोत। आमच्या मागील 20 वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या आणि शासनाने वेळोवेळी आम्हाला हलक्यात घेतलं, आम्हाला वेळोवेळी गाजर दिलं आणि आमच्या कुठल्याच मागण्या या पूर्णत्वाला नेल्या नाहीत। म्हणून आम्ही शासनाच्या विरोधात जन आक्रोश म्हणजेच कर्मचारी आक्रोश पुकारलेला आहे। हा बेमुदत संप आपल्या सामान्य नागरिकांना त्रासदायक आहे याची खंत मनात आयुष्यभर ठेवून पण आमच्या हक्क आणि न्यायासाठी आम्ही लढतोय आणि सामान्य नागरिकांना ही विनंती आहे, जसं शासनाला आम्ही मायबाप मानतो तसंच तुम्ही मायबापाच्या वरचे आहात, तर तुम्ही आम्हाला समजून घेऊन आमच्याही भावना या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करावी एवढी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने भावना व्यक्त करतो। या संपाच्या निमित्ताने तुमचे काही हाल होतील, तुमचे काही कामं अडतील, आम्ही संपाच्या मागण्या पूर्ण झाल्यावर तत्परतेने ते करून देण्यासाठी तुम्हाला वचन सर्वांच्या वतीने देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक कर्मचारी, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक सर्व
या संपामध्ये सामील आहेत. संपूर्ण राज्यामध्ये हा संप शासनाने खरं म्हणजे लादलेला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांची खरोखर इच्छा नव्हती की आपण संप करावा म्हणून, परंतु शासनाने आमचा पेन्शनचा GR काढलेला आहे. राहिले फक्त नियमावली, म्हणजे हत्ती गेले आणि शेपूट राहिले आणि शेपटाकरता आपल्याला संप करावा लागतो. विशेषतः माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपल्या काळात हा संप दोनदा होतोय, याची आता आम्हालाही वाईट वाटतंय, तुम्हाला वाईट वाटावं अशी माझी खंत आहे. आणि एक दुसरी खंत म्हणजे अशी आहे की जर समजा हा कर्मचारी आमचा पेन्शन गेल्यानंतर 2 आणि 5,000 1800 रुपये 2,000 रुपये एवढ्यावर जर तो रिटायर होत असेल तर त्याने पेन्शनमध्ये करायचं काय, हा विचार तुम्ही मनाशी बांधा. आणि आमदार खासदाराला पेन्शन किती आणि यांना पेन्शन किती याचा विचार करून कृपया आमची मागणी मान्य करावी ही विनंती करीन आणि या ठिकाणी थांबतो.